गाईज आपण जेवायला आलो होतो हॉटेलमध्ये बाई बघू शकतो तुम्ही अक्षरशः माझा ब्लॉग इथं लावून दिला पाहिजे. ते जुन्या त्यांना माहिती होतं की मी ना हे प्लॅन्ट आलेले होते बघा. त्यांची ग्रोथ सुद्धा बघू शकतो तुम्ही की चांगल्या प्रकारे होऊ लागली. हे मनी प्लॅन आलेलं होतं बघा की छान प्रकारे झालेलं आहे. याचं सारखं चालतं मी माझ्या जॉबच्या ठिकाणी जॉबला जायचं आहे. टायमिंग वगैरे झालं आहे. आता जॉबला जाईल तुम्हाला शाळेवरच सुद्धा मोबाईल दाखवलं गाडी असून सुद्धा मी फायदा झाला नाही कारण मला म्हणजे स्टॉप जवळ आहे. भावाला जावं लागतं कॉलेजला त्याच्यामुळे दुसरं काही गाडी नाही. सकाळी इतका पाऊस पडला त्यामुळे दक्षिण आला का काय जस्ट घरी जाणं घरी निघालो होतो तेवढं जायचं मला नाही म्हटलंय मी येऊन लागले शाळेवरती ते स्टॉप. नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं या एका परत लॉंग ब्लॉगमध्ये. तर कालचा ब्लॉग तुम्ही खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स दिला गाईज. मी मला मजाक नाही करत रिस्पॉन्स तुम्ही म्हणतो सकाळी शूट करतोय हा काय बोलतोय हा पण तरी मला म्हणजे भरपूर भेटला कारण 10 मिनिटाच्या व्हिडिओसारख्या याच्यावरती रीच टाईम मला आहे ना भरपूर चांगला भेटला. म्हणजे लगभग मॅक्सिमम आहे ना 5 ते 6 मिनिटाचा भेटला तरी मनापासून दिलं तुमचा. तुम्ही खरंच खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स दिला त्या विषयावरती. तुम्हाला खरंच मनापासून झालं. तुम्हाला आजचा वापस एक ब्लॉग दाखवतो. आज माझ्या डेली लाईफ रुटीनमधला काय काय आहे काय नाही. ते जुन्या त्यांना माहिती होतं की मी ना हे प्लॅन्ट आलेलं होतं बघा. त्यांची ग्रोथ सुद्धा बघू शकतो तुम्ही की चांगल्या प्रकारे होऊ लागली. हे मनी प्लॅन आलेलं होतं बघा की छान प्रकारे झालेलं आहे. याचं हे आपण प्रतीक बोनसाईड आणलं होतं. हे बघा प्रतीक प्रतीकची रिॲक्शन पहा. काय काय गाडीवरूनच करा गायचं जरा भाई आहे बघू शकता ते हे आपलं जेट प्लॅन्ट आहे बघा किती छान प्रकारे ग्रोथ चालू यायची. आणि राहिली दुसरी गोष्ट बी याची आहे की कटिंग इथं सुद्धा लावली होती जेट प्लॅनची बघा तुम्हाला दिसत असेल तर. मला या मनी प्लॅनसाठी काहीतरी ना अशा गोष्टी सांगायचं की नाही ना आपण चांगल्या प्रकारे ग्रोथ देऊ शकतो. कमेंटमध्ये सांगा मला ही गोष्ट. ओके ठीक आहे. बाकी तुम्हाला आमच्या ना घराजवळून एक नेचर दाखवतो तुम्हाला बघा वा बाबाला वगैरे ते चांगलं हे इथं राहिलं आहे गॅस बघ. आता चालतं मी माझ्या जॉबच्या ठिकाणी जॉबला जायचं आहे. टायमिंग वगैरे झालं आहे. आता जॉबला जाईल तुम्हाला शाळेवरचे सुद्धा मोबाईल दाखवलं. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितले असेल आपले मोबाईल कसे होते कसे नाही. आता आज तुम्ही बघा तुम्ही किती खूप छान इंटरेस्टिंग कमेंट राहतील. तुम्ही ना आपल्या ना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बरं का गाईस. अरे यार चप्पल खूप खराब झाली माझी. बघू शकतो चप्पल एवढी खराब झाली भावानं खराब केली होती. काल घेऊन गेला होता एवढं खराब केली वाजता तुम्हाला काय सांगावं राव. बघा हे पण आपण लावलेलं झाले याची पण ना किती भारी चालली आहे बघा आता याची ग्रोथ. आणि इथं पाय धुवून घेतो निघालो. आज गाडी असून सुद्धा ना मी पायदळ जाणार आहे कारण मला म्हणजे स्टॉप जवळ आहे. भावाला जावं लागतं कॉलेजला त्याच्यामुळे दुसरं काही कारण नाही गाईस. सकाळी इतका पाऊस पडला त्यामुळे बघा इथे किती चिखल वगैरे झालेला आहे. जायचं यायचा प्रॉब्लेम होऊन जाईल. आता पायदळवाल्यांना तर खूप प्रॉब्लेम होतो गाडीचं ठीक आहे एखाद्या वेळेस. गाईस तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही ना असं गाडी घेतल्यापेक्षा 4 व्हीलर घ्यायला पाहिजे असं पावसाच्या वातावरणामध्ये. बाईकवर तर जाणं म्हणजे किती धोकादायक आहे. रेनकोट छत्री घेऊन फिरा त्याच्यानंतर सुद्धा वल्ले होतो आपण. गाडीमध्ये बसतं कसं आपल्या कामाच्या निवांतामध्ये होतं सगळे. बघा इथे किती गाणे तर बघा आमचं छोटंसं विंपूर अजून तुम्हाला दाखवतो भरपूर आहे. ह्या गोष्टीसाठी काय करावं राव. ठीक आहे चला तुम्ही आज मग ब्लॉग शेवटपर्यंत बघा. पुढं काय नाही लाईफमध्ये ना तुम्हाला दाखवतो मी माझे काय होतं काय नाही कशी दिवस होतं कशी नाही. तुम्ही फक्त मला सपोर्ट करा दुसरी गोष्ट काहीच नाही. तर मित्रांनो मी तुम्हाला कालचं ब्लॉग पण साईडला हारसूला पाहण्यासारखं भरपूर आहे. छत्रपती शिवाजी महाराजचं पुतळा आहे बघा इथे एंट्रन्सवरच. तिथं हारसूला आपण उतरलो का इथं समोर छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा गाईज. इथं फक्त थोडं मला हा रस्त्याचा प्रॉब्लेम आहे पण दुसरी गोष्ट बदलायच्या नंतर इथं पोहोचण्यासारखा भरपूर आहे बरं का. हर्सूल बदलं तर इथं जवळपास हर्सूल तलाव पण आहे. खूप चांगल्या वेगळ्या गोष्टी सुद्धा बघायला आमच्या छत्रपती संभाजीनगर हर्सूलमध्ये. बाई इथं चालायला खूप प्रॉब्लेम होऊ लागली. वेळेस तुम्ही कालच्या ब्लॉगला खूप चांगला रिस्पॉन्स दिला होता त्यावरच मी आजचा एक पुन्हा ब्लॉग कंटिन्यू करू लागलो आहे. या ब्लॉगला सुद्धा सपोर्ट काय वाटतं तुमचा काय बाबा. इकडे बघा रोड छोटे पण गाड्या खूप मोठे इंटर नाही व्हायचं. मग तुम्हाला दाखवतो पुढे स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी बघा तुम्हाला दाखवतो. आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघण्याची कोशिश करा गाईज प्लीज. कारण रिक्वेस्ट करतो कारण मला त्यामुळे थोडंसं तुमचा सपोर्ट भेटल्यावर मला थोडंसं मोटिवेशन भेटतं प्रतिसाद भेटतो. दक्ष नाही आला का हो दक्ष हॅलो नाही हा मी डेकोरेशन केले नाही. तिथे मॅडम 5-5 सेल्स करू घाल आमच्या शाळेचे मुवमेंट असं दाखवतात. इथं मुलांना शिकवलेलं आहे ब्लॅकबोर्ड त्यांच्या वया
टाकण्यासाठी शिकवला व्हिडिओ तयार करायचा व्हिडिओ क्लास दाखवतो हे बघा मी छान प्रकारे चार्ट वगैरे लावलेले मुलांना शिकवण्यासाठी. इथं सगळे ॲनिमल्स वगैरे एलिफंट भालू इथं मंकी माझी दिदी आता चालू प्रायव्हेट चालू मंकी नारायण सतीश करताय बघितलं काही ते चांगले आमचे वर्ग वगैरे. तर मित्रांनो आता सध्या आपण तो आपल्या ऑफिसमध्ये किंवा जो ऑफिस दाखवतो ते बाई आपण लावलं दिलं की बॅम्बू झाडे मीच दिलं ते मॅडमला गिफ्ट बघितलं किती मस्त दिलं कोणी देत नाही पण मी दिलं बघा. आणि जेट प्लॅन मॅडमने आणलं होतं मावशीने माहिती का मॅडमला हे गिफ्ट दिलं स्नेक प्लॅन्ट साप आहे त्याच्यात साप आणि हे झाडे मॅडमने आणलेले बघू शकतो आपण ऑफिस वगैरे. हे बघा किती पाऊस किती पडतोय तर थोड्या वेळानं आता 5 वाजता जाऊ आपण घरी गेल्याच्या तुला काय काय असं इंटरफेस दाखवतो तुम्हाला. पाऊस कसा आहे तुमच्याकडे गाईस कमेंटमध्ये सांगा. आणि बाकीचं काय चालू आहे काही नाही आपल्याला माझा क्लासरूम आहे बरं का निरीक्षण करतो आता काही सध्या मुलं आली नाही आणि बाळाच लागलो याच्या बाहेर ठीक आहे ना. बघू शकता अजून तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये दाखवलं प्लेग्राऊंड कसं काय काय नाही आपलं. आजच्या व्हिडिओत बघा तुम्ही काय काय दाखवतं तुम्हाला किती मस्त इथे पाऊस वगैरे बाहेर सुद्धा जायचं मन नाही होतं यार गाईस तुम्हाला काय सांगावं. ठीक आहे अजून दाखवतो तुम्हाला तुम्ही बघू शकतो इकडं एवढा पाऊस चालू आहे आणि इथं माझी ड्रीम गाडी उभी अरे बघू शकतो. जेव्हा यानं गाडी एंट्री केली होती का त्याला मला अक्षरशः म्हणजे घरामध्ये म्हणजे ऑफिसमधून का आमची मावशी गेलं होतं गेट उघडं आहे म्हणजे विचार करू शकता नाही काय ओरडा आहे म्हणजे गेट आम्ही सहज असं कोणासाठी उघडतच नाही. पण ज्या टायमाला आहे गाडीने एंट्री केली होती त्या टायमाला त्यांच्यासाठी स्पेशली आमच्या प्रिन्सिपल मॅडमनी ते म्हणजे लेडीजला पाठवून उघडायला लावलं होतं त्यांचं कळतो और आहे भाई मी बी तुम्हाला सांगतो गाईस तुम्ही बी ना कोणत्या बी फील्डमध्ये असाल एवढं स्ट्रगल करा एवढं कष्ट करा एवढी मेहनत करा खोटं नाही सांगणार अक्षरशः तुम्ही मनात केलेले विचार पाहिलेले आईवडिलांसाठी स्वप्न ते तुम्ही ना विचार केल्याच्या नंतर पूर्ण करावं एवढे भले. आज भले तुमच्याकडे काही नसतं तुमचं वय भले काही असेल तुम्ही तुमच्या मरण्याच्या एका श्वासाच्या आधीपर्यंत का नाही होत तुम्ही स्वप्न ते गोष्ट ती ड्रीम तुम्ही पूर्ण करायलाच पाहिजे. या गोष्टीसाठी तुम्ही मेहनत करा. आज भले काही होत नसलं रिझल्ट दिसत नसले स्ट्रगल करून सुद्धा कधी काही होत नसतं ना म्हणजे आज न उद्या ती गोष्ट तुम्हाला होणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची. बस या गोष्टीसाठी सांगतो काही या गाडीकडे बघा आणि जे तुम्ही मनात विचार केले त्या स्वप्नासाठी बघा ज्या टायमाला तुम्ही त्या गोष्टी पूर्ण कसलं काही जे गर्व जी फिलिंग जी औरा जी ऊर्जा तुमच्या अंगातून जे काटे निघतील ना ते तुम्हाला त्या टायमाला फील करावं की तुम्ही ना कष्ट केलेले तुमची कधीच वाया गेलं नाही गाडी ही गोष्ट लक्षात ठेवा. एवढ्या पावसामुळे माहिती आहे का इथं स्टुडंट थांबून गेले आपले इथं स्टुडंटना थांबून गेलेलं आहे. आपण आता थोडं पाऊस वगैरे थांबल्याच्या नंतर मुलांना काढू बाहेर आता बघा इथे सध्या पाऊस चालू तुम्हाला दिसत असतो बघा पावसाच थेंब एवढा पाऊस पडला कसं काय सांगतो बोललं बघा इकडं सगळं इकडे मुलांचं खेळायचं आहे ना सगळं साहित्य होतं ते सगळं सुद्धा ना पाण्यामध्ये भरून गेलं आहे. इकडे गाड्या वगैरे इथपर्यंत ते तिथपर्यंत शिरले पाणी बघा सगळं दिसत असं तुम्हाला तर पेरेंट्स सुद्धा हळूहळू घेऊन चालले मुलांना. एवढ्या पावसामध्ये जाणं खूप मुश्किल आहे आधी खरं गोष्ट म्हणलं तर. गॅस तुमच्याकडे कसं पाऊस चालू आहे मला ते कमेंटमध्ये सांगा. आणि राहिली दुसरी गोष्ट तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसाल केलं तर एक वेळेस वापस सबस्क्राईब करून घ्या आणि पेजला फॉलो करा वापस एक आपल्या इंस्टाग्राम ती पण मी तुम्हाला ID देतो डिस्क्रिप्शनमध्ये ती पण चेकआउट करून घ्या एक वेळेस बघू शकते. आता आपले 15 ऑगस्ट पण आहे ना येणारच आहे लवकर आता 8 दिवस आधी गेम आता 15 ऑगस्ट म्हणजे लगभग 15 दिवस बाकी आहे. त्याच्या आधी आम्हाला हे सर्व क्लीन करायचं बघा इथं गार्डन वगैरे इथपर्यंत सर्वांना खूप क्लीन करायचं आहे वॉश वगैरे करायचं आहे कारण 15 ऑगस्ट तयारी म्हणजे त्याला खूप म्हणजे तयारी वगैरे खूप करतो आम्ही त्याच्यामुळं अकॉर्डिंग टू मी आम्हाला पहिले ना इकडचं पर्यंत साफ करावं लागेल आणि त्यानंतरला आहे ना हे इथं गरबदर काय ते साफ करावं लागेल. आज काही मुलं जास्त आलं नाही त्यामुळे मग मुलं आले त्यांना सुट्टी देऊन लोक तर आम्ही बसलेलो आहे कारण आम्हाला शिक्षकांना थांबावं लागतं थोड्याच वेळ हे तुम्हाला दाखवतो आम्ही शाळेच्या बागचे म्हणजे इकडे भरपूर लोक राहतात बघा म्हणून तुम्हाला दाखवतो आमच्या बाहेर थोडं डार्क हायस्कूल सॉरी आमच्या शाळेत
बघा पाऊस वगैरे मला एवढं अक्षरशः वाटतं बाई मी तुम्हाला काय सांगू तुझ्यासाठी एवढं स्ट्रगल करतो आहे तुम्हाला मी माझ्या लाईफमध्ये एवढे ना मुवमेंट दाखवतो तुम्ही ना एक सबस्क्राईब करू शकत राहू करायचं सबस्क्राईब काय जस्ट घरी जाण्यासाठी निघालो होतो तेवढं आईचं मला आई म्हटलंय मी येऊ लागले शाळेवरती ते स्टॉप मेंबरला ना दाखवली शाळेमधलं अरे यार आलो होतो म्हटलं तरी आपण चालू घरी आपण गाईस मला तुम्हाला दाखवत होता स्टॉप मेंबर तर येत आहे बहुतेक आय थिंक आपण आलो आपण शाळेमध्ये जाऊन वापस आलो ठीक आहे तुम्हाला दाखवतो पुढच्या गोष्टी आमच्याकडे पाऊस आज खूप पडला बोडा आहे काय सांगू तुम्हाला एवढा पडला की अक्षरशः आहे ना बाहेरचं पाण्यामध्ये येऊ लागलं कोणी बोला ना सर काय काय झालं म्हणजे कसं प्रॉब्लेम होईल ते प्रॉब्लेम लावलेली सर का बरं काय झालं काय झालं बघ वर देऊ कुठून गाईज आपण जेवायला आलो होतो हॉटेलमध्ये बाई बघू शकतो तुम्ही अक्षरशः माझा ब्लॉग इथं जाऊन दिला बाई काय बोलू शकतो नाही माझा ब्लॉग आहे बाई आजचा ब्लॉग आहे बरं का हा माझा ब्लॉग दिसत असतो माझा चेहरा वगैरे बघू शकता अरे कोणा बोल झाले बघा हॉटेल कोणा करतं काउंटर वगैरे हेड वरती यांनी माझं मी माझ्या ठिकाणा यांनी माझा ना हे लावलेला बाई ब्लॉग मी जेवण चालू होतं जस्ट माझं आहे बघा तुम्ही थोडं सांगा इकडे भाजी पोळी वगैरे ताण वगैरे सगळं बनलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि इथं ब्लॉग लावलं बाई एवढी गर्वाची गोष्ट काय सांगू तुम्हाला काय कालचा जो ब्लॉग होता त्यामध्ये आपल्याला पाहिजे काय घेतलं नाही बघा इथे दिसत असेल तुम्हाला ब्लॉग असं का भाई अक्षरशः मला भारी फिलिंग आली बरं काही काय सांगू भाई इब्रात भाई मेरा ब्लॉग किसके लगा दिया तुमने आज एक दफा भाई कैसा है ब्लॉग मेरा क्या भाई मतलब आगे का ब्लॉग देखो कंटिन्यू नमस्कार बबली तुम्हाला मी एक माझं कॉन्टेंट क्रिएशनच्या जर्नीतले थोडेफार पैलू दाखवतो मी पैलू की मी सुरुवात केली होती काय होतं माझ्याकडे काहीच नाही आता तुम्हाला दाखवतो सुरुवात करतोय आपण ह्या सगळ्या गोष्टीपासून बघू शकतात मित्रांनो दाखवण्याचा उद्देश काय फ्लेक्स वगैरे नाही करते सांगतोय एक गोष्ट फिक्सली सांगतोय की मी कॉन्टेंट क्रिएशन चालू करायच्या पहिले होतं काय माझ्या अस्तित्वात ना आता आहे काय माझ्या अस्तित्वात बघा मी कॉन्टेंट क्रिएशनची सुरुवात केली होती माझ्याकडे टेक्नोचा मोबाईल होता टेक्नो साधा टेक्नो तेव्हा ना मी मिनी ब्लॉग शूट करायचो नाही काही तर मी एक दोन लॉंग फॉर्मॅटचे ब्लॉग मी त्यामध्ये शूट एडिट सगळं करून त्यामध्ये अपलोड केलेले आता काय सांगू मी तुम्हाला या गोष्टी गाईस एवढं स्ट्रगल करावं लागतं गाईस आणि तुम्ही विचार करतात की तुम्हाला ह्या गोष्टीवरनं लगेच पाहिजे मला पहिले आयफोन पाहिजे नंतर एडिटिंगसाठी लॅपटॉप पाहिजे सेटअप पाहिजे फलाना ढिंकाना ये सगळं ते त्यानंतर तुम्हाला माईक पाहिजे काय करू गाईस माझ्याकडं अँड्रॉइड होता अँड्रॉइडची साऊंड क्वालिटी एवढी खास नव्हती मी TXचे ड्युएल कॅप्चर माईक घेतले याची MRP रेट तुम्हाला जर दाखवली माझ्याकडे सध्या बॉक्स नाही आहे हे मी घेतले होते 1450 रुपयाची हे कनेक्टर आहे याचं हे 1450 रुपयापर्यंत मी हे माईक वगैरे घेतले होते का की साऊंड क्वालिटी चांगली होईल हे इथून माझी सुरुवात झाली त्यानंतर मी माझ्या लाईफमध्ये मी एवढं स्ट्रगल केलं माझ्या आईला चांगलं वाटलं मी देवाला प्रार्थना केली मॅनिफेस्टेशन केलं एवढं की अक्षरशः नंतर माझ्याकडं हा iPhone 17 आलाय iPhone 17 लॅव्हेंडर ह्या तुम्हाला दाखवतो हा देवाने अक्षरशः मी iPhone 15 पर्यंत विचार केला होता तो पण सेकंड हँड गॉड्स प्लॅन म्हणतात ना एक गोष्ट गॉड्स प्लॅन मी गॉड्स प्लॅनवरती विश्वास ठेवून माहिती आहे का हा iPhone 17 लॅव्हेंडर 256 GB स्टोरेज हा मोबाईल मी स्वतः पूर्णचा पूर्ण कॅश घेतला माझ्या घरच्यांनी सपोर्ट केला मला माझ्या आईने सपोर्ट केलं तेव्हा मी ह्या कॉन्टेंट क्रिएशनच्या या गोष्टीमध्ये पुढे आईला काय वाटलं असेल की माझा मुलगा काय करतोय जनरेशन काय चालू आहे सध्याची आणि त्या जनरेशनच्या हिशोबाने काय बनवतोय हा काय करतोय माझ्या आईला काय वाटलं असेल काहीच हा फोन घेऊन देणार आधी बघा काही जणांचं आहे ना आयुष्याचं ना एक स्वप्न राहते की iPhone सारखा फोन घ्यायचा भरपूर लोक EMI वरती घेतात मी कोणाला वाईट नाही म्हणते पण त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एवढं जीजान लावून मेहनत करतात माझ्या आईला या गोष्टींमध्ये काय वाटलं असेल की मला आहे ना iPhone सारखा आहे ना फोन घेऊन दिला त्यानंतर हे गिम्बल घेऊन दिलंय
3500 याची MRP वाईज. तुम्हाला म्हणजे मी खोटं नाही बोलणार, यावरनं मी माझी ना पार्ट टाइमची सिनेमॅटोग्राफी का ती करतो. बघा तुम्ही एक व्हिडिओ, जास्त काहीच नाही देवाने मला दिलंय. हे बघा एवढ्या गोष्टीमध्ये खुश आहे. आता अक्षरशः मला हे गिम्बल एवढी इथपर्यंत कामी येतं की मी सिनेमॅटोग्राफीमध्ये माहिती आहे का माझे चांगले जे शूट होतं का ते पण या गोष्टीमुळं. माझ्या आईने सपोर्ट केलं मला, माझ्या आईने सपोर्ट केलं. त्याचं स्टँड आहे, हे पाऊच आहे. बघा गाईस तुम्हाला काहीच नाही. मला या गोष्टी तुम्हाला दाखवायचं कारण हेच आहे की तुम्ही सुरुवात करताना काही गोष्ट असतात काही गोष्ट नसतात, पण जे आहे त्याच्यावरून सुरुवात करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. मी माझा ब्लॉग इथं थांबवतो गाईस. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. आता पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला ह्यावरनंच अजून काही ना काही ना स्टोरी काही ना काही गोष्टी तुम्हाला असं शिकवल की जेणेकरून तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये ना इम्पॅक्ट दिसेल. चला ठीक आहे, बाय बाय, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.